सकाळ सकाळ लाटा भरपूर येतात आज. पहिलाच पॉपलेट आलाय, लवकर झालं टाकले ते त्याच्यामुळे. परत एक आलाय मोठा. आज बारीक येतच नाही, येतात ते डायरेक्ट सुपरची येतात. तर बघा हातावरून समजत असेल कसला मोठा आहे. बघ आलाय 16. रावस आलाय, साईज मस्त आहे. कसला आलाय, परत मोठा आलाय. बघा परत मोठा, आत्ताच आलेला एक मोठा आणि परत एक आलाय मोठा. तर नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी सकाळ सकाळ आलेलो आपण मासेमारीसाठी. एकदम अंधारातून शूट केलाय. तर बघा काय मावरं मिळते आज. नक्कीच व्हिडिओला मजा येईल, कारण की साईज पण मस्त भेटलाय. नक्कीच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा काय आहे आज मावरा. नक्की सकाळ सकाळ लवकर आलेलो, सकाळी 4 वाजता आलेलो, तेव्हाच डायरेक्ट व्हिडिओ शूट केलाय. तर बघा काय मावरा आहे नक्की. सकाळ सकाळ लाटा भरपूर येतात आज. बघू शकता आपण बरेच लांब आलो आपल्या किनाऱ्यापासून, तरी पण लाटा येतात. आज वातावरण भरपूर खराब झालंय. सकाळचे वाजलेत ते म्हणजे 4:15. पहिलाच पॉपलेट आलाय, लवकर झालं टाकलं ते त्याच्यामुळे लवकर घेतली झाला. फक्त आताशी 5:15 ते 5:30 वाजलेत आणि झालं घेता. एकदम ताजा आलाय, त्यांची गडांची पाठ काढायला गेलं. एकदम मोठ्या साईज मध्ये, आधी पण मोठा झालेला आणि परत एक मोठा आलाय. एकदम जिवंत मोठाच आहे. फक्त 2च आलेत, पण मस्त साईज मध्ये आलेत. एकदा जाळं घेऊ आणि पटकन परत टाकू, कारण की अजून भरपूर अंधार आहे. असले जेलीफिश पण येतात, लागला तर भरपूर खाज यायला लागला. पॉपलेट 2च आलीत मोठी, आणि यातले जेलीफिश येतात भरपूर. जे लागले का अंगाला खाज येते जाम. भरपूर आले यातले जेलीफिश, त्याच्यामुळे घ्यायला भरपूर टाइम गेलाय. आज रात्र होती, पूर्ण उजेडलाय आता. फक्त अर्धीच जाळं टाकलेले आपण हे, आणि फक्त 2 पॉपलेट आले. आता परत एकदा जाळं टाकून बघू काय येते काय. साईज बघू शकता कसली मोठी आहे सारख्याची. 2च आलेत, पण मोठे आलेत म्हणून परत एकदा जाळं टाकता. अजून नॉर्मल अंधार आहे, म्हणजे एकदम सकाळ झाली. परत एकदा आपण आपली सर्व जाळं टाकून घेतलीत आणि जाऊ दुसरी जाळं घ्यायला. आपण आपल्या दुसऱ्या जाळांजवळ आलोय. आता डायरेक्ट जाळं घ्यायला सुरुवात करू. आता पूर्ण उजेडलाय. परत एक आलाय मोठा. आज बारीक येतच नाही, येतात ते डायरेक्ट सुपरची येतात. ते बघा हातावरून समजत असेल कसला मोठा आहे. बारीक नाही आहे, डायरेक्ट मोठीच येतात. आधीचे पण आहेत, ती मोठीच आहेत आपली. बघू शकता आधीचे पण त्याच साईजचे आहेत, आणि परत आलाय ते पण मोठाच आलाय एकदम. पापलेट सोबत हे पण मावरा येते काटेरी. आता आपला रेग्युलर साईजचा मीडियम पापलेट.
हे आपलं रेग्युलर साईजचं आणि ते आले ते सगळे मोठे आहेत. नॉर्मल याच साईजचे येतात पापलेट, पण आज डायरेक्ट पहिल्यांशीच मोठे आले. आणि या साईडला आलाय मोरी, एकदम फराच्या साईडला आली. हे बघ आलाय सोलाट. जिवंत सोलट. आधी वाटलं पालाच आहे काय मोठा, पण आलाय बघा काय शिंगालो, एकदम मोठाच आहे. जाम मोठा आहे, शिंगाला आहे. आधी याच्यापेक्षा मोठे यायचे, पण आता बारीक झाले काय आहे ते. असं काढू दे. शिंगाला बघू शकता कसला मोठा आलाय. काटो काढा. शिंगाल्याची साईज बघा कसली आहे भैयाजी. याला काय बोलतात, घोडा आले, घोडा मासा. त्याला 3 काटे असतात सेम शिंगाली सारखे. स्टँड आहे गेलो. रावस आला एक, साईज मस्त आहे. रावस आणि त्याच्या बाजूला काठी, एकदाच 2 टापा आले. ही काठी आहे आणि एकदम जिवंत रावस. देखा परत आला. याची साईज मस्त आहे, एकदम मोठा नाही, मीडियम आहे. बघू शकता साईज मस्त येतात. हा 4था आहे मोठा आणि एक बारीक आलाय. तो आहे तो मीडियम साईजचा आहे आणि हे मस्त साईज आहे. जेलीफिश देखा, जेलीफिश लक्षात होतं, जेलीफिश जवळ आणि आला बघा सरगा मोठा. आधीच बोललो होतो आज बारीक सरगी नाही येत जास्ती, येतात ती डायरेक्ट मोठीच येतात. आपण लक्ष होतं जेलीफिश जवळ आणि आलाय बघा काय काम 25. जरा जरा फाटा दे काय साईज बघा कसं एकदम सुपर. आधी एक आला होता आणि लगेच दुसरा एक आलाय. परत एक रावस आलाय, एकदम जिवंतच येतात रावस. त्या साईडला आपला कोरलाई किल्ला आहे आणि तो कोरलाईचा गाव, आणि इथं बघा काय रावस.
शेवटचा जाल बाकी आहे, जास्ती नाही, थोडासाच जाल घ्यायचा आहे. साईज बघू शकता कसली भारी आहे सरग्याची, एकदम सुपर साईजचे सरगे आहेत. आज बारीक ना आलेत, फक्त मीडियम साईजचा एक आला आणि बाकी आलेत ते सगळे मोठे आलेत. त्याच्यात रावस पण आलेत 2 आणि एक सोलट. साईज बघू शकता कसली भारी आहे. परत एकदा टाकतोय कारण की साईज मस्त आली, त्याच्यामुळे जालं टाकताव परत. मागे बघू शकताय पूर्ण पावसाचं वातावरण आहे. पहिली मस्त पापलेट आलेली आपल्याला. आता परत चाललो आपण जालं घ्यायला, कारण की एकदा पापलेट आलेली मस्त साईज पण मोठी होती, त्याच्यामुळे परत जालं टाकलेली. आणि मागे पूर्ण पावसाचं वातावरण झालंय, तर लगेच जालं घेऊ आणि जाऊ आपण किनाऱ्याला. तेव्हा कसला आलाय, परत मोठा आलाय. देखा साईज एकदम मोठी मोठी येते. कसले आहेत बघा, एकदम बेकार मोठे आहेत. हिटची आहे त्या साईडची. कसले आहे बघा साईज, एकदम डेंजर मोठी मोठी आहे सगळी. आपली शेनशा झाला आहेत, त्याच्यामुळे अलगच अडकतात. साईज बघू शकता कसले बेकार मोठे एकदम. पहिलाच आलाय, एकदम मोठा आलाय. जराशीच जाला घेतली. रावस, परत एक रावस आलाय. नाही तर रावस येत नाही कधी जास्त. आज एकदाच आले, 3 आलेत आज. एकाच साईजचे आहेत सगळे रावस, एकदम जिवंत. मीडियम साईजचा पापलेट. यातली जास्त नाही आहेत आज काय, यो दुसराच आहे यातला, बाकी मोठीच आहेत. दात्रे आले खिटीच्या साईडला. तिथे का पिल्लो आला या साईडला एक पापलेटचा, सोडून दे. आणि एक दात्री परत. हे बघा, याची पण साईज मस्त आहे. एकदम मोठा नाही पण बराच मोठा आहे तरी पण. सरगा मस्त येतात. आणि दुसरा मावरा पण येते, काठी दात्री. आज पाणी काही वेगळाच आहे, कारण की मोठ्या साईजचे आहेत सरगी. परत आलाय, मोठाच आलाय. आणि जेलीफिश पण जाम येतात आज. हाताला भरपूर खाज यायला लागले आता. ते बघा मोठा सारखा. हे बघा जेलीफिश, आणि त्या साईडला सारगा. हे बघा परत मोठा. आत्ताच आलेला एक मोठा आणि परत एक आलाय मोठा. आज साईज जाम मस्त आहे ते पापलेटची.
एकदम मोठी मोठी येतात. अजून आपला दुसरा मग पण पाण्यात आहे आणि सरगे बघा कसले येतात मोठी. मीडियम साईज आलाय परत. एकदम मोठा नाही का एकदम बारीक पण नाही, मीडियम साईज सारखा. परत एक आलाय पापलेट. एकाच जवळ 2-3 आले आता लाईनीत डायरेक्ट. 2 मोठे आले आणि 2 मीडियम आले. एकदम ताजे आहेत, नुसते ओढतात हातांशी. बारीक कावला. आपल्या आता ही जाळं घेऊन होत आलेत. आता जाऊ डायरेक्ट दुसरी जाळं घ्यायला. आणि बघू शकतो जेलीफिश लागल्यावर कसा येते पूर्ण वरती मास. पापलेट खायला सोपी आहेत, एकदम मस्त लागतात, पण त्याच्या मागची मेहनत बघू शकताय. जेलीफिश लागल्यावर काय होते हाताचा, भरपूर खाज येते हाताला. पुन्हा खाजवल्यावर अजून जास्त खाज येते. तर मंडळी आपण झालं ना, आपल्याला मस्त पापलेट आलीत, मस्त साईज पण मस्त होती. आता आपण दुसरी जाळं घ्यायला जाऊ, समजेल त्याच्यात काय येते का नाही. चला डायरेक्ट शेवटची जाळं घ्यायला जाऊ. जास्त नाही 5 ते 6 जाळं आहेत आपली ती. या जाळ्यात मस्त पापलेट आलीत आणि साईज पण मस्त होती त्यांची. चला दुसरी जाळं घ्यायला. जाळ दे. मोठा सर्ग आला एक आणि जाळ आपला खडकामध्ये अडकलाय. साईज बघू शकता याची पण मोठीच साईज आहे. जाळ खडकामध्ये अडकलाय तेव्हा हिट्टी घ्यायला आलोय मी, कारण की पटापट जाळं घ्यायला पाहिजे आपल्या. आता तर मंडळी फायनली आपली सर्व जाळं घेऊन झाली आणि आता आपण चाललोय आपल्या किनाऱ्याला. आपल्याला शेवटच्या जाळं जास्त काय नाही आला, फक्त एकच मोठ्या साईजचा सर्गा आला. आणि आपली जाळं खडकामध्ये पण अडकली होती, त्याच्यामुळे सारखं शूट पण नाही करायला जमला. आपला शेवटच्या जाळाचा टोक ते खडकामध्ये अडकून पूर्णपणे फाटला आहे. तर बघू आपण किनाऱ्याला गेल्यावर नक्की किती पापलेट भेटलीत आपल्याला आज. तर एंडिंग नक्की बघा, सर्व मोठ्या साईजची पापलेट आहेत आज. एक साईडला आईने सरगी साईडला काढायला घेतली आणि साईज बघू शकताय कसली भारी आहे सरगेची. सर्व मोठीच आहेत, फक्त 2-4 बारीक आलीत आणि बाकी एकदम सुपर साईजची आहेत. बघू शकताय मस्त रावस सरगी सगळाच मावरा मस्त आहे आज. आहे ते डायरेक्ट क्वालिटी मावरा आहे. एकदम सुपर साईजची सरगी भेटलीत आज. तर मंडळी फायनली आपण आलोय ते म्हणजे किनाऱ्याला. आज आपल्याला मस्त मावरा मिळाला. बघितलंच असेल सगळी मोठ्या साईजची सरगी भेटलेली, बारीक काय नव्हती आज. सर्व होती ती मोठ्या साईजमध्ये होती, बारीक फक्त 2 ते 3च होती. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू अशाच धम्माल नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.